उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यानंतर काँग्रेसला विदर्भात आणखी एक धक्का बसलाय। माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या 22 जिल्ह्यातील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केलाय। मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मानव विकास निर्देशांक मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे। काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती। गडचिरोलीत स्थानिक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, मात्र स्थानिक व राज्य पातळीवरील काँग्रेस नेतृत्वाने षडयंत्र करून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली। काँग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही, त्यामुळे मी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे। भाजप सत्तेत असून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असेही डॉक्टर उसेंडी यांनी सांगितले। कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही, असा दावा देखील डॉक्टर उसेंडी यांनी केलाय।